मला पूर्ण शरीर जळालं होतं, डोळा सुद्धा फुटला होता. वृद्धाश्रम मध्ये मला कोणी जवळ बसू देत नव्हतं. म्हणून विचार केला की स्वतःच्या पोरांना किसड केली, लोकांवर काय जिम्मेदारी देऊ. म्हणून ना बाळ, झोपीची गोडीची एक डब्बी होती माझ्याकडे. आज खूप कंटाळा आला म्हणून पूर्ण झोपीच्या गोडीची पूर्ण डब्बीच खाऊन घेतली आणि ही तुला चिठ्ठी लिहिली. बाळ, तुझ्याकडे तक्रार करत नाही, फक्त एक तुला सांगतो मा, ह्या आश्रमात ना एवढा मोठा हॉल आहे, पंखे खूप दूर दूर आहेत, हवा लागत नाही, खूप गरमी होते आणि पाणी पण लवकर येत नाही मा. 8-8 दिवस लोकांना आंघोळ करायला मिळत नाही वृद्धाश्रम मध्ये. अरे मी तुझ्यासारखा लाल कमावला होता तरी मला वृद्धाश्रम मध्ये यावं लागलं. तुला ह्यासाठी सांगत आहे की ह्या वृद्धाश्रम मध्ये काही फॅन लावून दे, 2-3 बोरा करून दे. जर भविष्यात तुझी अवलाद चांगली नाही निघाली, तुला जर या वृद्धाश्रम मध्ये यावं लागलं तर तुला गरमी सहन होत नाही मा. म्हणून तुला सांगत आहे मी, काही इथं फॅन लाव. आई माँ कैसी होती है? दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. दूध खरीदते हैं तो मलाई नहीं आती, मजदूर को ऊपर की कमाई नहीं आती. सीती है कपड़े मुझको सिखाने के वास्ते, हालांकि मेरे माँ को सिलाई नहीं आती, हालांकि मेरी माँ को सिलाई नहीं आती. माँ कैसी होती है कि चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. चल भाई प्यार मत करना, घर के बीच कोई दीवार मत करना. अरे बंटवारे में जाए ले ले सारी रियासत, माँ मुझे दे दे, इनकार मत करना, इनकार मत करना. भाऊ आहे मला, खूप कामयाब आहे. 20 वर्षापासून माझी आई माझ्याजवळ राहते असं मी पहिले म्हणायची. आता लक्षात आलं की नाही, माझी औकात नाही माझ्या आईला ठेवायची. माझी आई माझ्याकडे राहत नाही, मीच माझ्या आईकडे राहते. माझ्या बंगल्यावर वरते नाव आहे भीमाची वाघीण आणि खाली लिहिलंय मा मनकरना प्रसन्न. बरेच लोक मला प्रश्न करतात, काय दीदी ही कुठली देवी आणली? मा मनकरना प्रसन्न. तेव्हा त्यांना मी म्हणते की दादा, ही ती देवी आहे जिने मला दुनिया दाखवली. माझ्या आईचं नाव आहे मा मनकरना प्रसन्न. माझ्या बंगल्यावर खाली लिहिलं मी. आता अमरावतीला गेली 15 दिवस झाले आणि तिथे जाऊन आजारी पडली. काल मला फोन आला की मला इथं राहत नाही, मला तुझ्या जवळ घेऊन चल. म्हटलं मा, मी कार्यक्रमात आहे आणि तुला दवाखान्यात न्यायला कोणी घरी राहणार नाही, मी उद्या